नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय कलगीतुऱ्याची. बातमी नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातल्या वाकयुद्धाची. राणेंचे आरोप म्हणजे खोदा पहाड निकला कचरा अशी असल्याचा घणाघात विनायक राऊतांनी केलाय, तर ईडीच्या नावाचा दुरुपयोग करणं दुर्दैवी असल्याचंही राऊत म्हणाले. आज शिवसेनेनं पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देत भाजपच्या नेत्यांवर सुद्धा टीकेचे बाण सोडले. नारायण राणे यांनी ज्या बडेजावपणे घोषणा केली होती ट्विटच्या माध्यमातून आणि पत्रकार परिषद पाहिली, तर खोदा पहाड आणि निकला कचरा असे त्यांची अवस्था झाली. केवळ आणि केवळ भाजपाच्या गुडबुकमध्ये राहायचं यासाठी नारायण राणे यांची चाललेली केविलवाणी परिस्थिती पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं. मुंबईतल्या ईडीच्या टोळक्यांचे सुरू असलेले उपद्व्याप आणि एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा वापर करून दुसऱ्यांना दिलेली धमकी हा संपूर्ण गंभीर प्रकार आम्ही येत्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या विरोधात आवाज उठवणार आहोत, माननीय पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार आहोत. आणि ईडी सारख्या एका स्वायत्त संस्थेला बदनाम करण्याचं काम एकतर केंद्रीय मंत्री नारायण राणे करत असतील किंवा ईडीच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची चोरी केंद्रीय मंत्री करत असतील असा थेट संशय कालच्या ट्विटरवरून आमच्या मनामध्ये येतोय. ज्या पद्धतीने नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये खून, दरोडे, मारामारी, लुटमार, खंडणी, एक्स्टॉर्शन अशा पद्धतीचे जवळजवळ 9 वर्ष प्रकार होत होते. आणि मग रमेश गोवेकर असतील, सत्यविजय भिसे असतील, अंकुश राणे असतील, मंचेकर असतील, ह्या सगळ्यांचे झालेले निर्गुणपणे केलेले खून हे कोणी केले आणि कोणी कशा पद्धतीने पचवले. श्रीधर नाईक यांच्या खुनामध्ये तर प्रत्यक्ष आरोपी म्हणून कोण होतं हे आम्हाला सुद्धा जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आणू नये. माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांना उद्या भेटून सिंधुदुर्गामध्ये आजपर्यंत ज्या हत्या झाल्या, ज्या राजकीय हत्या होत्या, त्याची पुन्हा एकदा फेर चौकशी करा आणि जे खरे गुन्हेगार कोण होते, त्याचे प्लॅनर कोण होते, यांना त्यांचा शोध घ्या आणि त्या खुनाला वाचा फोडा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. नारायण राणेंसारख्या माणसाने भ्रष्टाचाराचे आरोप करणं याच्यासारखा दुसरा विनोद असूच शकत नाही. आणि म्हणून आज मी नाही बोलत आहे, पण या मागच्या वेळेला नारायण राणे यांनी किरीट सोमय्यांचा जो उल्लेख केलेला आहे की भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे नेते म्हणून, त्याच सन्माननीय किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंच्या किती कोटीचा कोणकोणत्या रिअल इस्टेटमध्ये कसा संबंध आहे, मनी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंग मध्ये त्यांचा कसा संबंध आहे, अगदी चांगल्या मार्मिक भाषेमध्ये त्यांनी टीका टिप्पणी केलेल्या मार्मिक भाषेमध्ये त्यांनी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नेत्यांवरती गंभीर आरोप केले. त्या आरोपांना शिवसेनेने ही पत्रकार परिषद घेऊन आज सडेतोड उत्तर दिलेलं आहे. राणेंच्या आत्तापर्यंतच्या काळातल्या अनेक आर्थिक बाबी असतील, घोटाळे असतील, त्याचबरोबर कोकणात झालेल्या राजकीय हत्यांची आठवण सुद्धा आता शिवसेनेनं नारायण राणेंना करून दिली. तर नारायण राणेंची कुंडली ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये ह्या महाराष्ट्राचे एक विद्वान आणि अत्यंत अभ्यासवर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये त्यांच्या कुंडलीचं ज्यावेळेला वाचन केलं, ते वाचन जरा मी तुम्हाला आपल्याला ऐकवतो. आम्ही जरा व्हिडिओ लावू.
टीमची सवय तुम्हाला असेल आपल्याला लागत भाजपला गुंडांचा पक्ष कोण सांगतात? कोणी सांगतात भाजप गुंडांचा पक्ष? आश्चर्य भाई, काय तुम्ही मागणी करायचं? तुम्ही काय रवी गोवेकरांचं काय झालं? काय तुमची दुसरी मागणी होती अंकुश राणेंचं काय झालं? तुमची मागणी होती काय काय होता? जाऊ दे, एवढ्या मागण्या कशाला करायचं? मला माहिती आहे ते तुम्ही मागण्या करायच्या त्यावेळी मी काही त्यात सांग. आणि आता तुम्ही सांगायचं भाजप गुंडांचा पक्ष साहेब, मुन्ना यामध्ये उत्तरापासून बोल कुठले गुन्हे आहेत? राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्याशिवाय आता सिंधुदुर्गमध्ये कोणावर काय काय गुन्हे आहेत ते या ठिकाणी मी सांगितलं. मग पार्टी ऑफ क्रिमिनल्स हे कोण आहे ते आपल्या निश्चितपणे लक्षात येऊ शकतं. पण जाऊ दे, तेवढ्या डिटेलमध्ये मी काही जाणार नाही. पण सावंतवाडीमध्ये क्राईम नंबर 9/2016 137 135 143 147 त्यानंतर 11/016 143 147 148 153 353 332 447 448 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1932. तेव्हा मला असं वाटतं की जसं डायलॉग ऐकला. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. मातोश्री 2 कशी बांधली यावर आम्ही बोलत नाही, पण मातोश्री 2 पूर्ण परवानग्या घेऊन बांधलं का असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केलाय. भुजबळ 2.5 वर्ष आत गेले, तसंच गुन्हे मातोश्रीचे आहेत. त्या दोघांचा CA 1 आहे. माझ्या एवढी माहिती कुणाला नाही असंही राणे म्हणाले. तसंच माझ्या बंगल्याचं 1 इंचही बांधकाम बेकायदेशीर नाही, सर्व परवानग्या घेऊन बांधकाम केल्याचा दावा राणेंनी केला. मराठी माणसासाठी शिवसेनेनं काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर सुशांत सिंग याच्या आत्महत्येनंतर त्याच्या सोसायटीतलं CCTV कुणी गायब केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सुशांत सिंग याचा नोकर अजून समोर आलेला नाही, तो कुठे गायब झाला? दिशा सालियन हिच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट का समोर आला नाही हा सवालही आज राणेंनी उपस्थित केलाय. ऑक्युपेशन सर्टिफिकेट, BCC बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट हे दोन्ही गोष्टी महानगरपालिकेने दिलेल्या होत्या. तर 100% कायदेशीर काम मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर 1 इंचही मी बांधकाम केलं नाही, 1 इंचही. आम्ही या घरात माझे 2 मुलगे, त्यांच्या पत्नी आणि मी 6 जण आणि 2 छोटे, 8 माणसं फक्त आम्ही राहतो. इथे कोणताही व्यवसाय, हॉटेल, अन्य काही चालत नाही. 100% रेसिडेन्स बिल्डिंग आहे. माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली, पण आता शिवसेनाचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत. मी सैनिक म्हणणार नाही, पदाधिकारी म्हणणार नाही, प्रमुखच. मातोश्री पार्ट 2 बांधली. आम्ही काय म्हणालो? BJP आणि शिवसेने सत्ता असताना पार्ट 2चं बेकायदेशीर पैसे भरून रेग्युलाइज केलं. आम्ही नाही कधी प्रेसला सांगितलं. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लॅन माझ्याकडे आहेत. पण मी असला कोणाच्या घरावर, कोणाच्या नोकरीवर
या गोष्टी कधी केल्या नाही. दिशा सालेनवरून आणि त्या बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती, त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले? 13 जूनला रात्री CCTVचे कॅमेरे नव्हते, पहिले होते. लोक सांगतात सोसायटीची. ठराविक माणसाची ॲम्ब्युलन्स कशी आली, ॲम्ब्युलन्स कोणी आणली, हॉस्पिटलला कोणी नेलं, सगळे पुरावे नष्ट कोणी केले, याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते तेही आता माहिती आहे. ते आता तिकडे राहिले नाहीत, तेही आता उघडं करतील. सगळे प्रॉपर्टी बद्दल मी याची योग्य माहिती पोचवली आहे. अरे भुजबळ आत गेले 2.5 वर्ष, सेम ऑफेन्स मातोश्रीचे आहे. CA दोघांचा एकच आहे, जे कर्म केलं त्यांनी. मी डिटेलमध्ये, मला आणि माझी एवढी माहिती कोण आहे, मी इन्कम टॅक्सला पण 13 वर्ष होतो. शिवसेनेत असताना मी या घराची सुरुवात केली. प्लॉट साहेब हयात असताना मी घेतला आणि तेव्हा सांगितलंय साहेब मी जूला घर करतोय. अभिनंदन केलं, छान. आणि साहेब हयात असते तर ते पहिल्या प्रवेशाला 100% आले असते. पण हे अशा सूडबुद्धीचे लोक आज सत्तेवर आहेत. दुर्दैव या महाराष्ट्राचं. आज माननीय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यांना अभिवादन करतो मी. आणि छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात अशी वृत्ती असलेल्या, कपट कारस्थान करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता महाराज ठेवू नका, एवढीच त्यांना माझी प्रार्थना आहे. दरम्यान नारायण राणेंची पत्रकार परिषद झाल्यावर शिवसेनेनं नारायण राणेंवर जोरदार हल्ला चढवला. राणेंच्या सातबाऱ्याचा उतारा आमच्याकडे असून उत्तम काम सुरू असतानाही मुख्यमंत्र्यांना कायद्याच्या चौकटीत अडकवलं जात असल्याचं नीलम गोरे म्हणाल्या. प्रभू श्रीराम आणि सीतेवर सुद्धा आरोप करण्यात लोक होते, त्यांचाच वारसा भाजपवाले चालवत असल्याचा आरोप नीलम गोरेंनी भाजपवर केलाय. माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे आणि विकास आघाडी यांचं जे काम आहे त्याला कुठेतरी कायद्याच्या चौकटीत सारखं अडकवलं जातं आहे. ज्या ज्या काही चालू आहे चौकशा त्या सगळ्याला आम्ही सामोरे जातोय, परंतु कुठलाही साक्षी पुरावा नसताना अशा पद्धतीने बेलगाम आरोप जे केले जात आहेत, बंद पडलेल्या केसेस ज्या आहेत त्या उकरून काढल्या जात आहेत. आणि मग असं जर का विचार करायला लागलं तर प्रत्येकाचा सातबाराचा उतारा आमच्याकडे पण आहे, परंतु आम्ही महाराष्ट्राची संस्कृती आणि याच्यावर विकासाच्या कामाला प्राधान्य देतो. त्यामुळे राजकारण गढूळ करण्याचा कोणी किती प्रयत्न केला तरी शिवसेना ही तुरटीसारखं काम करते की ते सगळं पाणी स्वच्छ होऊन परत निर्मळपणाने जनतेच्या समोर आम्ही जाणार आहोत. तर सुभाष देसाई यांनी ज्यांना जे आरोप करायचे आहेत ते करू द्या, शिवसेना अर्याय कार्य करणारी असल्याचं ठणकावलंय. शिवसेनेवर आरोप झाल्यास त्या पद्धतीनं त्यांना उत्तर मिळेल असंही देसाई म्हणाले. देणारे देत आहेत, करणारे करत आहेत, हे होऊ द्या. आणि शेवटी ती शिवसेना आहे ती गप्प नाही बसणार. अरेला कार्य करायचं हे बाळासाहेबांनी शिकवलेलं असल्यामुळे संजय राऊत आणि शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. देवेंद्र फडणवीस सोमय्या यांच्या भेटीला कालच्या राड्यानंतर सोमय्या फडणवीस भेट झालेली आहे. मुलुंडच्या घरी या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. तब्बल 15 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते. एका बाजूला किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलेली आहे. याच दरम्यान भाजपची नेमकी भूमिका काय, तर आता देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतल्यामुळे भाजपचं पूर्ण पाठबळ किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असल्याचे संकेत आता भाजप नेतृत्वाने दिलेत का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. तब्बल 15 मिनिटं या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. येत्या काळात आणखी हा जो सगळा संघर्ष, राजकीय संघर्ष दिसतोय तो मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अधिक व्यापक होईल आणि अधिक घनघोर होईल असंही दिसतंय.
आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या आहेत. किरीट सोमय्यांची काही वेळापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतलेली आहे. सर, दोन्ही नेत्यांची तुमची 15 मिनिटं चर्चा झाली, काय नेमकं होतं? आता चर्चा खाजगी होती. स्ट्रॅटेजी प्लॅन आउट केली जाते. मग स्ट्रॅटेजी बाहेर व्यक्त केली जाते, मग त्याला स्ट्रॅटेजी म्हणत नाही. तुम्ही मी त्यांना अपडेट केलं. जे कोविड सेंटर घोटाळा, 19 बंगले, आणखीन 2 प्रकरण पुढच्या काही दिवसात येणार आहेत, त्यांच्या संबंधी त्यांनी अपडेट केलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पार्टी तुमच्या सोबत आहे. पार्टी तुमच्या सोबत आहे. काल देखील तुम्ही अलिबागला गेला होता, त्या संदर्भातलं देखील तुम्ही ब्रीफिंग केलेली आहे. स्ट्रॅटेजी तुमची सांगू नका, मात्र यापुढील काळामध्ये निशाणा हा कोणत्या पक्षावर असणार? शिवसेना, राष्ट्रवादी की काँग्रेस? घोटाळेबाजांचा पक्ष नसतो. जसं मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरेंनी आपल्या बायकोचे 19 बंगले पाडले, ह्याला पक्ष कुठे आला? म्हणून मुद्दा असा आहे की घोटाळेबाजांचा पक्ष नसतो, घोटाळेबाजांवर कारवाई होणार. तुमच्यासोबत तुमचा पक्ष पूर्ण पाठिंबासहित मागे आहे का? काय म्हटले देवेंद्र फडणवीस तुम्हाला? 100% घोटाळा मुक्त महाराष्ट्र करण्याचा भाजपचा निर्धार. पुढच्या आठवड्यात तुम्ही काही नावं बाहेर काढणार आहात, कुठे जाणार आहात? आगे आगे देखो. ओके, तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या. किरीट सोमय्यांचं मनोबल वाढवण्यासाठी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांच्या घरी दाखल झाले. जवळपास दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्यांचा जो दौरा होतोय, कोल्हापूर असेल, पुणे असेल किंवा अमरावती असेल आणि अलिबागचा देखील असेल, या सर्व दौऱ्यांमध्ये किरीट सोमय्यांना विरोध केला जातोय. रस्त्यावरची लढाई देखील आपल्याला सुरू असताना पाहायला मिळाली. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमाच्या दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेलं व्यासपीठ कोसळलंय. या व्यासपीठावरून राज ठाकरे भाषण देणार होते. राज ठाकरे आणि इतर नेते सुरक्षित असल्याचं समोर आलंय. या अपघातात कोणालाही फारशी दुखापत झाली नाहीये. गोरेगाव इथं मनसे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठ कोसळलं तेव्हा राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, पण गर्दी प्रचंड झाली या व्यासपीठावरती आणि त्यामुळे हे व्यासपीठ कोसळल्याचं सांगितलं जात आहे. पण सुदैवाची बाब म्हणजे फारशी दुखापत मात्र कुणाला झालेली नाहीये. ज्यावेळी हे व्यासपीठ कोसळलं तेव्हा राज ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातल्या गाडीचा विक्रोळी लिंक रोडवर अपघात झाला. गेल्या महिनाभरात प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या आधी सुद्धा 2 वेळेला प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातल्या गाडीला अपघात झालेला होता आणि आज पुन्हा अशी घटना घडली. त्यामुळे या सातत्यानं घडणाऱ्या घटनांबद्दल संशय व्यक्त केला जातोय. माननीय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा वारंवार होणारे अपघात, ह्या गेल्याच महिन्यामध्ये आतापर्यंत 3 वेळा गाडीचा अपघात झाला. आम्हाला यामध्ये कुठेतरी शंका येते. ही घातपाताची तर शक्यता नाही ना, याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. माननीय गृहमंत्र्याला देखील मी विनंती करतो की ज्यावेळेला विरोधी पक्षनेते मुंबई बाहेर प्रवास करतात त्यावेळी त्यांना प्रोटोकॉल दिला गेला पाहिजे आणि अशा प्रकारचे अपघात एका विरोधी पक्षनेत्याचे वारंवार होणं ही योग्य नाही, याची दखल घेतली पाहिजे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि इतर मंत्री कार्यकर्त्यांनी काल ठाण्यात एका हॉटेलमध्ये वडापाव भजीपाववर ताव मारला, आनंद लुटला आणि या मंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनीही या वडापाववर भजीपाववर ताव मारला. पण कोणीही 1 रुपया या दुकानदाराला दिलं नाही. ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडे कार्यकर्त्यांनी हा वडापाव खाल्ला.
यानंतर आपण थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये. आपले प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे. खरं तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जो सध्या वाद सुरू आहे, जे राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत फारशी प्रतिक्रिया दिली नव्हती. पण या सगळ्या वादाबद्दल त्यांना नेमकं काय वाटतंय जाणून घेऊया. आपल्यासोबत एकनाथ शिंदे स्वतः असणार आहेत. आमची अजित मांढरे यांच्याकडे जाऊया. अजित, काय नेमकं म्हणणं आहे एकनाथ शिंदे यांचं या संपूर्ण राजकीय आरोपांच्या फैरींवर? विलास, खरं तर ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, नारायण राणे यांनी आरोप केलेले आहेत, त्यामुळे शिवसेनेची प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टीवरती घेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब, नारायण राणे यांनी आरोप केलेत की रमेश मोरे गोडबंगाल काय आहे, त्याच पद्धतीनं सुशांत सिंग प्रकरणाला घेऊन त्यांनी आरोप केलेले आहेत. ते थेट पुन्हा आरोप करत आहेत. खरं म्हणजे सुशांत सिंग हा आउटडेटेड विषय झालेला आहे. म्हणजे तो चघळून चोता झालेला विषय आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर त्या सुशांत सिंग केसचा तपास मुंबई पोलिसांनी देखील केला. त्याचबरोबर CBIने देखील त्याचा तपास केला. सुशांत सिंगच्या नातेवाईकांनी बिहार कोर्टामध्ये मागणी केली CBIकडे देण्यासंदर्भात. बिहारच्या सरकारने शिफारस केली, केंद्र सरकारने शिफारस केली आणि तो CBIकडे तपास वर्ग देखील झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 2 वर्ष याचा तपास केला. त्याच्यामध्ये काही ड्रगचं कनेक्शन आलं, मग त्याच्यामध्ये NCB आली, त्याच्यानंतर ED देखील आली. या सर्व यंत्रणांनी त्याचा तपास केला आणि या सर्व यंत्रणा केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. आणि जर याच्यामध्ये काही कॉन्क्रीट किंवा काही असं ठोस काही सापडलं असतं तर ते बाहेर आलं असतं, परंतु अद्याप त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही. आणि खऱ्या अर्थाने हे एक प्रकारे जर पाहिलं तर शिळं झालेलं आहे, शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. आणि यामध्ये मुंबईतल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील सुशांत सिंग केस ही सुसाईड केस आहे. त्याचबरोबर इथल्या मुंबईच्यावर विश्वास ठेवला नाही, दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये देखील त्याचं पोस्टमॉर्टम झालं, त्याचा रिपोर्ट देखील सुसाईड म्हणूनच आलेला आहे. आता हे सगळं जे आहे हे सर्व जनतेसमोर आहे आणि याच्यामध्ये काहीच निघत नाही, काही आउटकम नाही. आणि त्यावेळचे माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांचे प्रमुख DG जे आहेत सुबोध जयस्वाल होते, आज ते CBIचे प्रमुख आहेत आणि राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी इकडे आरोप करण्यापेक्षा, प्रश्न निर्माण करण्यापेक्षा, संभ्रम निर्माण करण्यापेक्षा सुबोध जयस्वाल जे CBIचे प्रमुख आहेत त्यांच्या तपास यंत्रणेने याचा तपास केलेला आहे, त्यांच्याकडे मागणी करावी, त्यांच्याकडे विचारणा करावी आणि जे काही सत्य आहे ते सत्य दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे सगळं जे काय आहे हे म्हणजे याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि रमेश मोरे यांचा जो विषय त्यांनी घेतला, रमेश मोरे शिवसैनिक होते, भगव्यामध्येच ते गेले. आज आपण पाहिलं तर जर मग असं त्यांनी अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे एक आश्चर्याचंच आहे. आणि मग आपण असं म्हणू शकतो कोकणामध्ये जे काही गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळे हत्याकांड झाले, त्याचे आरोपी पण नाही, कुठे कोणी गायब झाला, कुठे काय झालं याचं काहीच तपास नाही. आता ते केंद्रीय मंत्री आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याचा देखील शोध घेतला पाहिजे, सत्य जे आहे ते बाहेर आणलं पाहिजे. माझा बंगला जर अनधिकृत असेल तर मग मातोश्री कुठे अधिकृत आहे, असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. थेट आरोपच आहे मातोश्रीवर. हे बघा, जे काही मातोश्रीचं बांधकाम झालेलं आहे ते नियमानुसार झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी काय चौकशा करायच्या त्या करू शकतात. लोकशाहीमध्ये सगळ्यांना सगळी मोकळीक असते, परंतु काही आपल्यावर आलेले काही आरोप आहेत किंबहुना काही ॲलिगेशन असतील किंवा काही कारवाईचे काही प्रकार असतील, हे कुठेतरी त्याचं डायव्हर्शन करायचं, दुसरीकडे लक्ष विचलित करायचं, हे सगळं हे काही मला वाटत नाही योग्य आहे. आणि खऱ्या अर्थाने केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत, या केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांचा दुरुपयोग होता कामा नये. खरंच जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी निश्चित करावी, तो अधिकार त्या संबंधित यंत्रणा नाही. पण केवळ राजकीय सूडभावनेने
द्वेष भावनेपुटे काहीतरी हे ससेमिरा लावायचा हे काही योग्य नाही आणि लोकशाहीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग योग्य नाही, लोकशाहीला घातक आणि लोकशाहीला मारक आहे. तर किरीट सोमय्या ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घ्यायच्या त्या पद्धतीनं संजय राऊत हे देखील आता पत्रकार परिषद घेत आहेत. एक प्रकारे किरीट सोमय्यांना आणि भाजपला उत्तर देण्याची ही एक रणनीती आहे असं म्हणावं लागेल. हे बघा, उत्तर कोणी आरोप केल्यानंतर त्याचा उत्तर तर देणंच आहे, त्याचं आरोपाचं खंडन तर करणंच आहे. आणि त्यामुळे संजय राऊत साहेब जे आहेत ते शिवसेनेचे नेते आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांचं जे काही सरकारचं गठन झालं त्यामध्ये त्यांचा एक प्रमुख भूमिका होती आणि म्हणून हे सगळ्यांना काही डायजेस्ट होत नाही. त्यामुळे मग संजय राऊतांना त्रास देण्याचं काम ज्या विविध माध्यमातून करण्याचा प्रयत्न होतोय याला कधी शिवसेना यापूर्वी अशा कारवायांना अशा धमक्यांना घाबरलेली नाही आणि शिवसेना कधी घाबरणारही नाही. शिवसेनेला असे खूप अनुभव आहेत. नक्कीच अगदी स्पष्ट मत त्यांनी मांडलेले आहेत की नारायण जे आरोप करतायत ते त्यांनी आता जे सीबीआयचे मुख्य अधिकारी आहेत सुबोध जयस्वाल यांना विचारावेत. त्याच पद्धतीनं कोकणामध्ये काही हत्याकांड झालेले त्याचा देखील तपास करावा. हे अशा पद्धतीचे आरोप आहेत जे आहेत ते नारायणच्या आरोपांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेले आहे. विलास, धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याच सोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी टीईटीतल्या घोटाळ्या प्रकरणातली आहे. टीईटी परीक्षेतल्या घोटाळ्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. टीईटी परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी 3 दलालांना बेड्या ठोकल्यात. संबंधित दलालांनी उमेदवारांकडून कोट्यवधींची माया गोळा करून ती वाटून घेतल्याचं उघड झालंय. पुणे पोलिसांनी नाशिक, बुलढाणा आणि लातूर परिसरात छापे टाकून या दलालांच्या मुसक्या आवळल्यात. मुकुंदा सूर्यवंशी, कलीम खान, जमाल पठाण अशी अटक केलेल्या या आरोपींची नावं आहेत. 2018 मध्ये आरोपी मुकुंदानं अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचं आमिष दाखवून तब्बल 80 लाख रुपये उकळले. 2019 मध्ये ही रक्कम कोटीच्या घरात गेली आणि हे कोट्यवधी रुपये या सगळ्यांनी वाटून घेतले. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी मुंबईकरांसाठी एका अनोख्या पर्वणीची आहे. मुंबईत 2023 साली IOCचं आयोजन करण्यात येणार आहे, तशी माहिती IOCच्या सदस्या नीता अंबानी यांनी दिली आहे. 40 वर्षांनंतर IOCचं सत्र हे देशात होतंय. 1983 साली IOCचं सत्र झालं होतं. त्यानंतर पुढील वर्षी ते मुंबईत आयोजित करण्यात आलंय. त्यामुळे तमाम भारतीयांसाठी ही निश्चितपणे अभिमानाची बाब आहे. It is truly an honor to lead the Indian delegation today and share our passion and our ambition for hosting such a prestigious Olympic event. This will be the first IOC session in India in 40 years. India's next generation is brimming with a billion hopes and dreams, driven by the potential and the power of creative energy. I truly believe India is on the verge of creating something very special with the Olympic movement. It is time to write the future of sport and ignite our potential with the spirit of Olympism. Yes, it is our aspiration to host the Olympic Games in the future. The IOC session in 2023 in India will be a catalyst that will ignite this ambition into action. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.